काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पेणमध्ये निषेध। खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची निदर्शने। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पेण येथील भाजप पक्ष कार्यालयासमोर निषेध करण्यात आला। राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षणामुळे समाज सुरक्षित होतो असा विचार घेऊन शुक्रवारी पेण येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने एकत्र येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। याप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासोबत DB पाटील, अनिरुद्ध पाटील, गणेश पाटील, प्रभाकर म्हात्रे, शोमेर पेणकर, संजय डंगर, श्रीकांत पाटील, रवींद्र म्हात्रे, दिनेश शेलार, प्रशांत पाटील, स्वप्नील म्हात्रे, रवींद्र म्हात्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, आज आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याकरता जमलेलो। आपल्या आंदोलनाचा हेतू हा आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधी देशामध्ये एक भूमिका मांडतात आणि देशाच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका या ठिकाणी मांडतात, तर राहुल गांधींचा असलेला उघडकीस आलेला खरा चेहरा या ठिकाणी लोकांसमोर आणणं, त्यांच्या वक्तव्यामध्ये असलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल निषेध व्यक्त करणं आणि खरा चेहरा लोकांसमोर आणून या मंडळींची खरी वैचारिकता इथे लोकांसमोर आणणं, या कारणाकरता आपण सर्व मंडळी आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आपण हे आंदोलन निषेधाचं सुद्धा करतोय आणि आरक्षणानं मागे पडलेल्या घटकाला पुढे येण्याची संधी या ठिकाणी दिली पाहिजे, या भावनेतून आरक्षणाची भूमिका स्वातंत्र्योत्तर काळानंतर सुद्धा अधिक या ठिकाणी बळकट होत गेली। पण दुर्दैवानं समाजाच्या चांगलेपणाकरता जे शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या पद्धतीनं, शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं मांडलं होतं, ते असलेलं शस्त्र आता मात्र दुर्दैवानं राजकीय दृष्ट्या काही मंडळी या ठिकाणी वापरताना या ठिकाणी मित्रांनो दिसतात। आणि म्हणून राहुल गांधीजी हे या ठिकाणी येतात आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथे असलेल्या सर्वसामान्यांमध्ये, भारतीयांमध्ये एक भूमिका या ठिकाणी मांडतात आणि तिकडे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मात्र आता कोण भारतीय आपल्याला ऐकायला नाही, हे ते लक्षात घेऊन आपल्या मनीचं असलेलं ते, आपल्या पोटी असलेलं ते ओठी या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी त्यांच्याकडून ते प्रयत्न या ठिकाणी करतात। आणि म्हणून त्यांनी जो आरक्षणाच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्यांनी जे अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।